निवडणूक जिंकायची म्हणून प्रत्येक उमेदवार वेगवेगळे प्रयोग करतोय. पिंपरी चिंचवडमधील एका उमेदवारानं तर थेट वर्ल्ड बँकेकडून 30 कोटींचं कर्ज मागितलंय. आता तुम्ही म्हणाल हा कोणता पॅटर्न? तर पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार गटाच्या माधव पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी जगातली सगळ्यात मोठी बँक म्हणजेच वर्ल्ड बँकेकडे हे कर्ज मागितल्याचं जाहीर केलं आणि त्याची जिल्ह्यात सुद्धा चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळ आल्या की महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा ट्रेंड काही पक्षांनी आणलाय. मग मी माझ्या महानगरपालिकेच्या महिलांसाठी एवढं तर केलंच पाहिजे. पैसे वाटणं चुकीचं आहे, पण मी पैसा वाटून मतं मिळवण्याऐवजी महिलांसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि त्यांनी कसं आर्थिक सक्षम व्हावं याकडे लक्ष देणार आहे. या मिळालेल्या कर्जातून मी महिला बचत गटांना बिझनेस ग्रुपमध्ये बदलणार आहे. तसंच महानगरपालिकेच्या शाळा, हॉस्पिटल आणि गार्डन यासारख्या ठिकाणी प्रत्येक 2 महिलांसाठी उत्पादित वस्तू विकण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे, असंही ते म्हणाले. माझ्याकडे जमीन जुमला नाहीये. भारत सरकारच्या अनेक प्रकल्पांना वर्ल्ड बँकेनं मदत केली आहे. मी पण याच भारताचा नागरिक आहे. मग मला कर्ज का मिळू नये असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. आणि माझी ही योजना बाकी नेत्यांसारखी निवडणुकीपुरता नसेल तर कायमस्वरूपी असेल अशी हमी पण यावेळी त्यांनी दिली आहे. पण असं उघडपणे पैसे वाटून स्थानिक राजकारणात बिहार पॅटर्न आणला जात असल्यानं माधव पाटलांवर जोरदार टीकाही होतीये. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका.